आणि आता क्रिकेट विश्वातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, कोलकाता नाईट रायडर्स ही जिंकल्याचं पाहायला मिळतंय। तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी केकेआरच्या खिशात गेल्याचं आता पाहायला मिळतंय। क्रिकेट विश्वातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, 114 रनचं टार्गेट सहजपणे पूर्ण केलं। केकेआरच्या व्यंकटेश अय्यरनं चमकदार कामगिरी आजच्या सामन्यात दाखवलेली आहे। तर फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादची तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। आयपीएलनं फायनल कोलकाता नाईट रायडर्सनं जिंकल्याचं पाहायला मिळतंय। तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी केकेआरच्या नावावर झालेली आहे। तर हैदराबादनं दिलेलं 114 रनचं टार्गेट हे सहजासहजी पूर्ण करण्यात यश आलंय। केकेआरच्या व्यंकटेश अय्यरनं आता या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे। तर फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादची हाराकिरी असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्याला ताजी अपडेट देतात। ज्योत्स्ना, मोठी बातमी आहे, खास करून जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी। आयपीएलची फायनल जी आहे ती कोलकाता नाईट रायडर्सनं जिंकलेली आहे आणि तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी केकेआरच्या खिशात आल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे जे काही फॅन आहेत त्यांचा आनंद जो आहे तो 3 पटीने, म्हणजे आपण द्विगुणित आनंद म्हणतो तर आपण 3 पटीने त्यांचा आनंद जो आहे तो वाढलेला आहे। हैदराबादनं दिलेलं 114 रनचं टार्गेट कोलकाता नाईट रायडर्सनं अगदी सहजपणे पूर्ण केलं आणि केकेआरच्या म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचे व्यंकटेश अय्यरची इतकी चमकदार कामगिरी जी होती त्याच्यामुळेच ही कोलकाता नाईट रायडर टीम जी आहे ती आयपीएलच्या फायनलमध्ये तिसऱ्यांदा जिंकलेली आहे आणि फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादची शेवटी हार त्यांना पत्करावी लागलेली आहे। त्यामुळे एकूणच आयपीएलची ट्रॉफी तिसऱ्यांदा कोलकाता नाईट रायडर्सनं जिंकल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स जी आहे त्यांची आज खूप सगळ्याच म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे परफॉर्मन्स केला आणि 114 रनचं टार्गेट सहजगतीने पूर्ण केलं त्यासाठी सर्वच स्तरातून म्हणजे इतर टीम जे आहेत ते सुद्धा कोलकाता नाईट रायडर्सचं खूप कौतुक करतात। शुभम, अगदी ज्योत्स्ना, महत्त्वाचे अपडेट या संदर्भात पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। आयपीएलची फायनल कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या खिशात घातली आहे। तर तिसऱ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यात आता केकेआरच्या टीमला यश आलंय। हैदराबादनं दिलेलं 114 रनचं टार्गेट सहजासहजी पूर्ण केलं। केकेआरच्या व्यंकटेश अय्यरनं चमकदार कामगिरी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।